नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी धवल कांतीलाल रंगारकर युवल करिअर अकॅडमी मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. लक्षात घ्या मित्रो, आज जे घेत आहोत आपण ते काय करत आहोत, इंग्रजीवरती जी काय आपल्या टेस्ट सिरीज सुरू आहे है ना. तर इंग्रजीची जी काय टेस्ट सिरीज आहे त्याचा जो नेक्स्ट पेपर आहे तो घेत आहोत है ना. प्युअरली टीसीएस आयबीपीएस पॅटर्न वरती बेस आहे, क्वेश्चन तेच आहेत राईट. त्याच्यामुळे टेस्टला पहा, टेस्ट पाहत चला, वॉच करत चला आणि स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट करण्याचा प्रयत्न करा. कारण टेस्ट याच्यासाठी घेतलं जातं आपण. मॉक टेस्टचा अर्थ काय आहे, मॉक टेस्ट कशासाठी घेतो आम्ही, ते अगोदर लिहायचं असते, नंतर तुम्हाला एक्सप्लेन करायचं असते. अर्ध्या तासाची टेस्ट 25 क्वेश्चनची टेस्ट आपल्याला 2 घंटे लागतात, 2 तास लागतात. कशासाठी देतो आम्ही तुम्हाला कशासाठी देतो हे 2 तास, की जेणेकरून तुम्ही ही टेस्ट पाहिली पाहिजे आणि याच्यानंतर कोणत्या टॉपिक मध्ये तुम्ही काय वीक आहात है ना, ते टॉपिक तुम्हाला लक्षात येतील. ते टॉपिक तुम्ही कोणत्या पद्धतीने काय व्हाल व्यवस्थित करून घ्यायचे है ना. त्यासाठी आपल्याला मॉक टेस्ट द्यायचे असतात, बरोबर आहे. आणि स्वतः घेऊन तर आपण काय मॉक टेस्ट तसे मारत नाही. मग एक व्हिडिओच्या मार्फत जर तुमचं प्रॅक्टिस होत असेल तर ते न घ्यायला काही म्हणजे हे नाहीये, घेतलीच पाहिजे. ठीक आहे, चला सुरुवात करू. लक्षात घ्या कशाची इंग्रजीची आहे आणि कोणासाठी आहे, धर्मदाय आयुक्तालय, तलाठी, नगर परिषद आणि सरळ सेवेच्या जेवढेही एक्झाम आहे जिथे टीसीएस आयबीपीएस पॅटर्न लागतो, शिवाय जिथे इंग्लिश हा सब्जेक्ट आहे राईट. इंग्लिशचे इंग्लिश असायलाच पाहिजे ना, इंग्लिश नसेल याला मग काही फायदा आहे का त्याचा, नाही. तर तिथे आपण त्या विद्यार्थ्यांसाठी आहे. ठीक आहे, जनरली एक म्हटलं तर सरळ सेवेचे अभ्यास करणाऱ्यांसाठी ही टेस्ट आहे. ठीक आहे, चला क्वेश्चन फर्स्ट पाहू आपण. क्वेश्चन फर्स्ट काय आहे, ब्लँक स्पेस दिलेली आहे सुरुवातीला. युनिव्हर्सिटी एज्युकेशन कॅन गिव्ह, पुन्हा एक ब्लँक स्पेस दिलेली आहे, बिग बूस्ट टू युअर करिअर. बिग बूस्ट टू युअर करिअर. कशाचा क्वेश्चन आहे हा, आर्टिकलचा. कशाचा क्वेश्चन आहे हा, आर्टिकल वरती क्वेश्चन आहे. आणि तुम्हाला पहिलं ऑप्शन दिलेलं आहे ए कॉमा ए, म्हणजे पहिल्या ब्लँक स्पेस मध्ये ए येते की दुसऱ्या ब्लँक स्पेस मध्ये ए येते. ही पहिली पोझिशन, ही सेकंड पोझिशन. ठीक आहे. बी ऑप्शन आहे ॲन, सी ऑप्शन आहे ए ॲन आणि फोर्थ ऑप्शन काय आहे डी ॲन ए. क्लिअर आहे इथपर्यंत. मग चला काय तरी बाबा पहिल्या याच्यामध्ये, हा यस काय पहिल्या ब्लँक स्पेस मध्ये काय, युनिव्हर्सिटी है ना. आपला रूलच काय आहे की जर सर आपल्याला काय करायचं, आर्टिकल लावायचं असेल तर आपल्याला ए ई आय ओ आणि यू हे जे स्वर असतील तर यांच्या पुढे काय लावायचं असतो, आपल्याला ॲन लावायचा असतो. काय लावायचा असतो, ॲन लावायचा असतो. क्लिअर आहे का, क्लिअर आहे. काय लावायचा असतो, ॲन लावायचा असतो. मग इथे काय येईल, ॲन येईल, बरोबर. आणि दुसरं काय आहे, पुन्हा ॲन वाला कोणता ऑप्शन हा आहे आणि इथे सुद्धा काय येईल, ॲन येईल. बरोबर आहे, बरोबर आहे का, हा बरोबर आहे. नाही हा का, कारण काय असते रे बाबा, लक्षात घ्या आपण दिलेल्या स्वरांवरून आपण ठरवत नाही. आपण स्वरांवरून त्यांचा आर्टिकल ठरवतो का, वॉवेल्स वरून त्यांचा आर्टिकल ठरवतो का, नाही. ऍक्च्युली जेव्हा आपण प्रोनाउन्स करतो एखादा वर्ड किंवा एखाद्या शब्दाचा काय करतो, उच्चार करतो, प्रोनाउन्सिएशन करतो, त्यावेळी लक्षात ठेवायचं हा जो यू आहे, हा जो यू आहे, यू है ना, हा स्वरांमध्ये येतो का, नाही, अपवाद आहे. तर यू हा कधीच यूच्या पुढे ॲन लावायचा नाही, जरी तो ए ई आय ओ यू यांच्या गटामध्ये मोडत असेल तरी. कारण यू आता पहा ना, आपल्याकडे जवळपास 12 ते 14 स्वर आहेत मराठीमध्ये है ना. तर मराठीमध्ये 12 ते 14 स्वरांमध्ये हा यू येतो का, नाही येत. कधीही आर्टिकल जेव्हा तुम्हाला लावायचे असेल तर त्या उच्चारावरून लावायचे असतात आणि त्यांचा उच्चार हा स्वरांसारखा असला पाहिजे. उच्चार हा स्वरांसारखा असायला पाहिजे. समजतंय, क्लिअर होत आहे ना. लक्षात घ्या इथे ॲन येईल का, नाही येईल. म्हणजे ॲन वाले इथेच कॅन्सल झाले, हा कॅन्सल झाला, हा कॅन्सल झाला, हा कॅन्सल झाला. काय उरलंय रे, ऑप्शन ए इज द राईट आन्सर. इथे पहिल्या याच्यात काय येईल, अ येईल आणि सेकंड याच्यामध्ये सुद्धा काय येईल, अ येईल.
युनिव्हर्सिटी है ना, युनिव्हर्सिटी लिहितो तेव्हा असं लिहितो आपण है ना, हिंदी किंवा मराठीचं स्पेलिंग नका पाहू, युनिव्हर्सिटी असं लिहितात आणि य काही स्वर नाहीये, य स्वर आहे का, नाहीये, य स्वर नाहीये, म्हणून तिथे काय आलेलं नाही, एन आलेलं नाही. क्लिअर आहे, क्लिअर आहे पहिला क्वेश्चन. ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चन पहा. शी इज आर्डंट सपोर्टर ऑफ ह्युमन राइट्स. शी इज आर्डंट सपोर्टर ऑफ ह्युमन राइट्स है ना. आर्डंट म्हणजे काय होते रे, आणि या आर्डंटलाच आपल्याला काय पाहिजे, याचा सिमिलर शब्द पाहिजे आहे, सिनोनिम्स पाहिजे आहे. आर्डंटला असं मी आता इथे बॉक्स म्हणून दाखवतो तुम्हाला, राईट. याला आपल्याला काय पाहिजे, सिनोनिम्स पाहायचं आहे. आणि आर्डंट लक्षात घ्या, आर्डंट म्हणजे काय होते, त्यासाठी सिनोनिम्स साठी आपल्याला त्याचा अर्थ माहित असणं गरजेचं आहे. सिनोनिम्स साठी याचा अर्थ माहित असणं काय आपल्याला गरजेचं आहे. तर मग आर्डंट म्हणजे काय होते, अति उत्साही, उत्साही, एखाद्या विषयी उत्कट भावना असलेला, राईट. तर असे त्याचे काय होतात मराठीमध्ये अर्थ होत असतात, राईट. मग आता याला आपल्याला आर्डंटला सिनोनिम्स दिलेले आहेत. तिथे पहिल्या ऑप्शन मध्ये दिलेले आहे पॅशनेट, सेकंड ऑप्शन आहे लिस्टलेस, कॅज्युअल आणि कोल्ड. आर्डंट अति उत्साही आणि उत्साहीचा उत्कटतेचा कोल्ड सोबत काही संबंध आहे नाही. कॅन्सल, राईट. लिस्टलेस सूचीहीन, कॅन्सल काही पहिले आहे का, नाही. मग काय उरलं 50-50, पॅशनेट आणि कॅज्युअल. मग एखाद्या विषयी उत्कट भावना असणं किंवा एखाद्या गोष्टीविषयी उत्साह असणं कशातून दाखवतो आपण म्हणतो ना, शी इज व्हेरी पॅशनेट अबाउट हर करिअर ऑर हर काय समथिंग है ना. शी इज व्हेरी पॅशनेट अबाउट हर, तिथे आपण समथिंग टाकू, समथिंगच्या जागी तुम्हाला जे लावायचं ते लावा. क्लिअर आहे ना. म्हणजे तिथे काय येईल, पॅशनेट आपलं काय करेक्ट आन्सर आहे, कॅज्युअल होत नाही. कॅज्युअल होतो का, नाही, कॅज्युअल होत नाही. क्लिअर आहे. चला नेक्स्ट थर्ड नंबरचा क्वेश्चन पाहू आपण. कुड यू ट्रान्सलेट दिस into Spanish with me? Could you translate this है ना into Spanish with me? म्हणजे माझ्या बरोबर तुम्ही काय करा, हे स्पॅनिश मध्ये काय करू शकता का, ट्रान्सलेट करू शकता का, है ना, करू शकाल का. आता ते माझ्या सोबत होते का ते, याचा काय करायचं आपल्याला, इथे एरर फाइंड आउट करायचे. इथे काय करायचे आपल्याला, एरर फाइंड आउट करायची आहे ना. ट्रान्सलेट नंतर त्यांनी स्लॅश दिली, सॉरी, हा पहिला, हा बी, हे सी आणि हा डी. काय करायचं आपल्याला, एरर फाइंड आउट करायचे. लक्षात घ्या, पाहायचं, शोधायचं. कुड यू ट्रान्सलेट, याच्यामध्ये काही आहे का. आता कुड ने क्वेश्चन, कुड आहे, मॉडेल आहे, तर V1 पाहिजे, V1 आहे, V1 आहे. सर याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही, हे बरोबर आहे. बरोबर, दिस मध्ये तर काही येस नाहीये. इंटू स्पॅनिश बरोबर आहे. एका याच्यातून दुसऱ्या याच्यामध्ये करायचं असेल तर आपण काय करतो, इंटू लावतो. हे सुद्धा बरोबर आहे. काय बोललेले आहे, विथ मी, हेच काय रॉंग आहे आणि हेच काय आपलं आन्सर आहे. बरोबर आहे. ग्रामॅटिकली हे बरोबर आहे आणि ग्रामॅटिकली हे रॉंग आहे, पण आपल्याला काय पाहिजे, एरर शोधायची आहे. म्हणून आपला आन्सर काय आहे, ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर. विथ मी काय आहे रे बाबा, आपलं रॉंग ऑप्शन आहे, म्हणजे करेक्ट ऑप्शन आहे. क्लिअर आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट आहे क्वेश्चन 4. चीयरफुल. चीयरफुलचा अँटोनिम सांगायचं आहे तुम्हाला. चीयरफुलचा अँटोनिम्स काय होते, चीयरफुल. चीयरफुल तर मराठी सांगायची गरज आहे का, नाही. आनंदाने भरलेला, उत्साहाने भरलेला, चीयरफुल, राईट. चीयरफुल काय असते, आनंदाने भरलेला, उत्साहाने भरलेला, राईट. मग आता मला एक सांगा, इथे याचं काय करायचं आपल्याला, उत्साही करायचं. उत्साहीचा अपोजिट किंवा अँटोनिम्स काय होते, अनुत्साही, जो उत्साही नसतो. ऑप्टिमिस्टिक, आशावादी. आशावादीचा काय चीयरफुलचा काही संबंध आहे, नाही. सनी, सनीचा याचा काही संबंध आहे, नाही. स्टडी, स्टडीचा काही आहे का, नाही. मग काय उरलेलं आहे, डल उरलंय. ऑप्शन सी इज द राईट आन्सर. समजून राहिलं का, क्लिअर होतंय, इथे सगळं क्लिअर होतंय ना. टाइम वेस्ट करायचा नाहीये. 25 क्वेश्चन आपले 30 ते 35 मार्क्स झालं, 40 मिनिटांमध्ये व्हायला पाहिजे, राईट. त्याच्यामुळे विदाउट वेस्टिंग टाइम आपण काय करू, आपले जेवढे काही क्वेश्चन आहेत ते पटापट संपवण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. चला क्वेश्चन नंबर 5 वर या, है ना. क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 काय आहे, ब्लँक स्पेस दिलेली आहे, रिकामी जागा. ब्रेकफास्ट सोनिया had this morning was delicious. Was
डेलिशियस. जो काही सोनियाने आज सकाळी नाश्ता केलेला आहे तो कसा होता म्हणते? डेलिशियस होता, चविष्ट होता. राईट. याचा आपल्याला काय करायचं इथे पुन्हा आर्टिकलचा प्रश्न आहे हा. ऑप्शन ए मध्ये दिलेला आहे ए, ऑप्शन बी आहे एन, ऑप्शन सी आहे द आणि ऑप्शन डी काय आहे? नो आर्टिकल. ऑप्शन डी काय आहे? नो आर्टिकल. मग आता इथे काय होईल रे बाबा? काय येते? हा कशाने सुरुवात होईल? ए ने होईल का? ब्रेकफास्ट होईल का? नाही. पर्टिक्युलर ब्रेकफास्ट बद्दल बोललं गेलेलं आहे ना. पर्टिक्युलर ब्रेकफास्ट बद्दल बोललं गेलंय आणि एखाद्या गोष्ट जेव्हा आपण पर्टिक्युलर सांगतो तेव्हा तिथे काय असते रे? काय असते तिथे? तिथे आपण कोणतं आर्टिकल लावतो? कोणतं लावतो? यस, द लावतो. हा द लावतो सर, द लावतो. म्हणजे ए कॅन्सल अँड कॅन्सल. ऑप्शन सी इज द राईट आन्सर. ऑप्शन सी इज द राईट आन्सर. समजून राहिलं? ठीक आहे. चला नेक्स्ट पाहू. वेअर युअर स्कूल युनिफॉर्म. याचं काय करायचं आहे? ऍक्टिव्हचं पॅसिव्ह. वेअर युअर स्कूल युनिफॉर्म. लक्षात घ्या, ऍक्टिव्हचं पॅसिव्ह किंवा पॅसिव्हचं ऍक्टिव्ह करता आलं पाहिजे, है ना. लवकरच काय करून मी तुम्हाला ह्या ऍक्टिव्ह पॅसिव्ह वरती एक व्हिडिओ देऊन देईन ज्याच्यामध्ये आतापर्यंत विचारलेले समजा किंवा एक असं म्हणा की फाउंडेशन बॅच सारखा फाउंडेशन व्हिडिओ राहील तो. त्याच्यामध्ये तुम्हाला मी एक डिटेल्स वेनी शिकवेल ते जे काही म्हणजे तुमचा हे आहे ऍक्टिव्ह पॅसिव्ह आणि ते तुम्हाला डिटेल्स मध्ये जेवढे टाईप बनतात जेवढे काही बनतात आणि एक्झाम मध्ये विचारलेले खास, है ना, त्याच्यावर मी तुम्हाला ते देऊन देईन. म्हणजे तुम्हाला तो कधीच आयुष्यात पुढे कुठेही म्हणजे असं म्हणा की तुम्ही तेवढा जरी व्हिडिओ केला तरी त्याच्यातून तुम्ही दुसऱ्याला शिकू शकाल एवढं तुम्हाला नक्कीच मिळेल, है ना. सोबत एक्झाम पास करून रे बाबा, नाही तर मग सर फक्त शिकवा पुरतं नका करू, है ना. तर लक्षात घ्या. मग लक्षात घ्यायचं आता हे दिलेलं सेंटेन्स आहे. दिलेलं सेंटेन्स सर करता काही दिसून नाही राहिला, नाव नाही दिसत, प्रोनाउन नाही दिसत, काहीच नाही दिसत, हेल्पिंग वर्ब नाही, डायरेक्ट काय दिसून राहिलं इथे? वेअर म्हणजे काय करणे? परिधान करणे, घालणे. वेअर म्हणजे काय होते? परिधान करणे, घालणे, है ना. म्हणजे हे काय आहे? मेन वर्ब आहे. मेन वर्ब आहे म्हणजेच वर्ब आहे, राईट. मग एक लक्षात घ्या, एक कॉन्सेप्ट माहित असेल तुम्हाला किंवा नसेल माहित तर आपण लक्षात ठेवायचा की जेव्हा एखाद्या वाक्याची सुरुवात, जेव्हा एखाद्या सेंटेन्स म्हणा किंवा वाक्य म्हणा त्याची सुरुवात कशाने होत असेल? मेन वर्बने होत असेल. कशाने होत असेल? मेन वर्बने होत असेल तर असं वाक्य किंवा ते वाक्य कोणतं राहते रे? कोणतं असते? एखाद्या वाक्याची सुरुवात कशाने होत असेल? मुख्य क्रियापदाने होत असेल किंवा मेन वर्बने होत असेल तर अशा वाक्यांना आपण कोणते वाक्य म्हणतो किंवा ते वाक्य कोणते असतात? हा यस, हा एक्झॅक्टली कोणते असतात? तर असे वाक्य सर, अशा वाक्यांना आपण आज्ञार्थी वाक्य म्हणतो. अशा वाक्यांना आपण काय म्हणतो? आज्ञार्थी वाक्य म्हणतो. इंग्रजीमध्ये त्यांना इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणतात. इंग्रजीमध्ये त्यांना काय म्हणतो आपण? इम्परेटिव्ह सेंटेन्स. लक्षात ठेवायचं, इम्परेटिव्ह सेंटेन्सची ओळख काय आहे? तर इम्परेटिव्ह सेंटेन्स मध्ये नेहमी वाक्याची सुरुवात किंवा सेंटेन्सची सुरुवात कशाने होते रे? तर मेन वर्बने होते सर. कशाने होते? मेन वर्बने होते. क्लिअर आहे? क्लिअर आहे. इथे तेच झालेलं आहे. मग आता आहे टाईप की इम्परेटिव्ह सेंटेन्सचे जे सेंटेन्स असतात त्यांचं काय करायचं असते? आपल्याला ऍक्टिव्हचं पॅसिव्ह करायचं असते आणि पॅसिव्हचं ऍक्टिव्ह करायचं असते. मग अशा वेळेस काय करतो रे आपण? तर ऑप्शन पाहू. तर ऑप्शन काय दिलेले आहे आपल्याला? लेट्स वेअर युअर स्कूल युनिफॉर्म, है ना. लेट्स वेअर युअर स्कूल युनिफॉर्म. तर लक्षात घ्यायचं, जेव्हा आपण इम्परेटिव्ह सेंटेन्सचा ऍक्टिव्हचं पॅसिव्ह मध्ये करतो तेव्हा सुरुवात जी आहे पॅसिव्ह करत असताना ती लेटने होते. कशाने होते? लेटने होते. लेट्सने होत नाही. लक्षात घ्या, लेट आणि लेट्स, लेट आणि लेट्स दोन गोष्टीमध्ये फरक आहे. जेव्हा तुम्ही इम्परेटिव्हचं काय करता? इम्परेटिव्ह सेंटेन्सचं ऍक्टिव्हचं पॅसिव्ह करता त्यावेळेस लक्षात ठेवायचं, पॅसिव्ह करत असताना सुरुवात ही नेहमी कशाने होत असते? लेटने होते. लेट्सने होत नाही. लेट्सने होते का? चल काय म्हटलं मग मी? मग कशाने सुरुवात होते? लेटने. लेट्सने होते का नाही? म्हणजे पहिलं ऑप्शन बरोबर आहे का?
नाही सर, पहिला ऑप्शन काय आहे, रॉंग आहे. हा, मग आता राहिलेले जे तीनही सेंटेन्स आहेत, तीनही सेंटेन्स कशाने सुरुवात झालेली आहे, लेटने. मग आता लेट तर मग माझी सुरुवात लेटने झाली आहे, तर मला आता तिने पुढे पण चेक करावं लागेल, राईट. मग पुढे चेक करत असताना काय आहे, जेव्हा लेटने सुरुवात होते त्यावेळेस याच्यामध्ये जो ऑब्जेक्ट आहे पहिल्या सेंटेन्स मधला ऑब्जेक्ट, तर तो आपल्याला काय होईल, सब्जेक्ट बनवायचा असतो, है ना. ऍक्टिव्हचा पॅसिव्ह करताना नियमच आहे, जो सब्जेक्ट असतो तो ऑब्जेक्ट बनतो आणि ऑब्जेक्ट काय बनतो, सब्जेक्ट बनतो. तर लक्षात ठेवा. तर काय आहे इथे, युअर स्कूल युनिफॉर्म. युअर स्कूल युनिफॉर्म हा तुमचा ऑब्जेक्ट आहे ना. आहे आपण शिकलोय ना की मेन वर्ब नंतर काय असते, ऑब्जेक्ट येत असते. मग ऑब्जेक्ट जो आहे तुमचा, तो ऑब्जेक्ट काय करतो आपण, लेट नंतर घेतो. मग लेट युअर स्कूल युनिफॉर्म. बरोबर आहे, बरोबर आहे. जास्तचा शब्द कोणता वापरतो आपण, बी वापरतो. जेव्हा तुम्ही इम्परेटिव्ह सेंटेन्स काय करता, पॅसिव्ह करता, तेव्हा काय करत असतो, आपल्याला बी हा शब्द यूज करावा लागतो. आणि काय इथं सर आहे क्रियापदाचं तिसरं रूप बाय आणि काय यू. क्लिअर आहे. म्हणजे नियमानं रूल्स नुसार जर गेलो तर ऑप्शन बी काय आहे आपलं करेक्ट आन्सर आहे. सी आणि डी चेक करायचं गरज आहे का, नाही. तरी सुद्धा एकदा मी तुम्हाला क्लिअर करतो. आता इथे लेट यू वेअर, काही गरज नाही, काही गरज नाही. तर लक्षात घ्यायचं, जेव्हा इम्परेटिव्ह सेंटेन्स तुम्ही ऍक्टिव्हचं पॅसिव्ह करता त्यावेळेस वाक्याची सुरुवात पॅसिव्ह करताना लेट या शब्दाने करायची. कोणत्या शब्दाने, लेट या शब्दाने करायची. नंतर दिलेल्या वाक्यातील जे काही ऑब्जेक्ट आहे त्याला घ्यायचं, राईट. नंतर काय वापरायचा, बी हा जास्तचा शब्द यूज करायचा, बी केला. नंतर काय वापरायचा, क्रियापदाचं नेहमी तिसरं रूप. ऍक्टिव्हचं पॅसिव्ह करताना ते कोणत्याही सेंटेन्स असो, इम्परेटिव्ह असो, इंट्रोगेटिव्ह असो, एक्सक्लेमेटरी असो किंवा सिंपल सेंटेन्स असो, असर्टिव्ह आहे ना. तर याचा पॅसिव्ह करत असताना नेहमी क्रियापदाचं तिसरंच रूप असायला पाहिजे, राईट. हा, मग क्रियापदाचं तिसरं रूप आणि राहिलेलं जे जसं तसं. क्लिअर आहे का इथपर्यंत? क्लिअर आहे. 6 क्वेश्चन क्लिअर आहे, हे क्लिअर आहेत मेन म्हणजे. ठीक आहे, म्हणजे त्याचा आन्सर काय होईल, लेट युअर स्कूल युनिफॉर्म बी वर्न बाय यू. समजलं? पहा नेक्स्ट क्वेश्चन, पहा क्वेश्चन 7 काय म्हणते हा, इट इज इसेन्शियल फॉर ऑल एम्प्लॉईज टू कंप्लाय ब्लँक स्पेस द कंपनी पॉलिसीज अँड प्रोड्युसेस टू एन्श्योर अ सेफ अँड प्रोडक्टिव्ह वर्क एन्व्हायरमेंट, है ना. काय म्हणतो हा, मग इथे काय करायचं आपल्याला, ते ब्लँक स्पेस दिलेली आहे, फिक्स प्रिपोजिशनचा शब्द हे आहे हा. काय क्वेश्चन जो आहे हा क्वेश्चन कशाचा आहे, फिक्स प्रिपोजिशनचा आहे. लक्षात घ्या काय म्हणतो हा, इट इज इसेन्शियल फॉर ऑल एम्प्लॉईज टू कंप्लाय ब्लँक स्पेस द कंपनी पॉलिसीज अँड प्रोड्युसेस टू एन्श्योर अ सेफ अँड प्रोडक्टिव्ह वर्क एन्व्हायरमेंट. ऑप्शन मध्ये दिलेले तुम्हाला विथ, नंतर दिलेला आहे बी बाय, इन आणि ऍट. मग आता जनरली तुम्ही जेव्हा काय करता, आता हा क्वेश्चन काही जास्त टेन्शन घेण्यासारखा क्वेश्चन नाही आहे. कारण माहिती आहे का, जेव्हा मी माझ्या तोंडातून जेव्हा कंप्लाय निघते, ऑटोमॅटिकली त्या कंप्लाय सोबत माझ्या तोंडातून काय निघते, विथ निघते, ऑटोमॅटिकली निघते. काय ते काही पाठ करायची किंवा ते काही फिक्स प्रिपोजिशन माहीतच असणार आहे असं काही नाहीये. जर तुम्हाला थोडंसं जरी इंग्रजी किंवा वाचता लिहिता येत असेल ना, तर माहिती आहे मला की कंप्लाय जर मी हा वर्ड यूज करत असेल किंवा उच्चार करत असेल, तर लगेच कंप्लाय सोबत मला कोणता वर्ड हे होते, ऑटोमॅटिकली माझ्या तोंडातून निघते तो विथ. आणि तोच काय आपलं तिथे आपलं आन्सर आहे, ऑप्शन ए विथ काय आपलं करेक्ट आन्सर आहे. आणि लक्षात ठेवायचं, कंप्लाय सोबत नेहमी ऑलवेज काय यूज होते, कोणता प्रिपोजिशन यूज होते, विथ यूज करतात किंवा होते. क्लिअर आहे? ठीक आहे. चल नेक्स्ट आहे, ब्लँक स्पेस दिलेली आहे, ही एक्सक्लेम डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये दिलेलं आहे, दॅन जॉइन द ऑपरेशन्स ऑफ माय कंट्री. आणि पंक्च्युएशनचं हे आहे ते, ही जी ब्लँक स्पेस आहे त्याच्या अगोदर कोणतं स्टेटमेंट येईल, इथे त्यांनी सेंटेन्स दिलेले आहे आणि पण आपल्याला ते ऍक्युरेट पंक्च्युएशन ते व्यवस्थित करायचं आहे. तर पहा कधी काय असते, जेव्हा हे आता डायरेक्ट इनडायरेक्ट हे आहे सेंटेन्स आहे ना, त्याच्यामध्ये रिपोर्टिंग वर्ब आणि रिपोर्टिंग काय असते, स्पीच असते. याच्यामध्ये हे कसं असते, हे या पद्धतीत, बरोबर आहे. आणि हे सुद्धा इकडे
तर सेम त्याच पद्धतीने आहे हे, याला आपण हे करू. इथे पहा काय आहे, असं आहे का हे नाही, कारण इथे एक्सक्लेम नंतर काय लगेच आलेलं आहे कॉमा, बरोबर आहे, म्हणजे हा फॉलो करत नाही, रॉंग आहे. नंतर आय वुड रादर डाय, हे फॉलो करायला पाहिजे, फॉलो करतेस, हे फॉलो नाही करत, हे फॉलो. आता दोन राहिलं, ह्या आणि ह्या दोन मध्ये फरक काय दिसतोय तुम्हाला, फक्त आणि फक्त इथे कॉमाचा फरक आहे. आणि त्याचमुळे हे जे ऑप्शन 2 आहे काय करेक्ट आहे, हा होत नाही. पंक्च्युएशन व्यवस्थित करून जायचं, पंक्च्युएशन जे काही चॅप्टर आहे ते व्यवस्थित करून जायचं, नाहीतर काही हे होणार नाही बाबा, है ना. मोस्ट इम्पॉर्टंट चॅप्टर असते ते आणि विचारतात, जनरली विचारतात ते. ठीक आहे, चला 11 नंबरचा क्वेश्चन आहे, वी कॅन नॉट ब्लँक स्पेस रिस्क सो मेनी इनोसंट है ना लिव्स, है ना. मग काय करू शकतो आपण, चला वी कॅन नॉट म्हणजे रिस्क, आपण रिस्क घेऊ शकत नाही का, कशाची, असंख्य अशा जीवांची. ऑप्शन दिलेले आहे पॉसिबल, इम्पॉसिबली, पॉसिबली आणि पॉसिबिलिटी. काय होईल याच्यामध्ये, रिस्क काय आहे, वर्ब आहे की नाव नाही, रिस्क वर्ब आहे की नाव नाही, रिस्क वर्ब आहे सर. आणि वर्बला जो काय करतो, वर्ब बद्दल जास्तची माहिती कोण प्रोव्हाइड करते, कोण करते, ऍडवर्ब. म्हणजे इथे आपल्याला कशाची गरज आहे, ऍडवर्बची गरज आहे. पण इथे ऍडवर्ब कोणता आहे, पॉसिबली. पॉसिबली काय आपलं राईट आन्सर आहे. वी कॅन नॉट पॉसिबली रिस्क, है ना, आपण काय करू शकत नाही, रिस्क घेऊ शकत नाही, सो मेनी इनोसेंट लिव्स, है ना. हे काय रॉंग आहे, पॉसिबल, इम्पॉसिबली, राईट. क्वेश्चन 12 पहा, जॉनी टॉक्स ॲज इफ ही वॉज अ किंग. आणि याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, एरर ओळखायची आहे. ऑप्शन ए दिलेला आहे जॉनी टॉक्स, ऑप्शन बी ही वॉज, नंतर अ किंग ॲज इफ मध्ये तर काही विषय हे नाही आहे, व्यवस्थितच आहे ते, म्हणजे आपला इथे हा चुकीचा नाहीये, है ना. हा पार्ट अ किंगला सुद्धा काही चुकीचं नाहीये, बरोबर. जॉनी टॉक्स मध्ये काय चुकीचं राहील, काहीच नाही, बरोबर आहे, बरोबर आहे. मग आपलं राहिलं काय आहे आन्सर, तर ही वॉज मध्ये तुम्हाला काय दिसलेलं आहे, तर लक्षात घ्या हा काय म्हणतो, जॉनी टॉक्स ॲज इफ. जेव्हा ॲज इफ म्हणतो, ही वॉज अ किंग, तो कोणासारखा असल्याचं भासवत होता, बोलत होता एका राजाप्रमाणे, जसा का तो स्वतः काय आहे, राजा आहे. मुळात तो राजा आहे का, किंग आहे का, नाही, ते काल्पनिक गोष्ट होती, है ना. काल्पनिक काय आहे, ही सिच्युएशन आहे. आणि जेव्हा अशी काल्पनिक सिच्युएशन असते, ॲज इफ झालं किंवा ॲज दो पण राहते, इथे ॲज दो सुद्धा यूज करतात. आणि त्याच्या पुढे जर जे स्टेटमेंट दिलेलं आहे किंवा जो क्लॉज दिलेला आहे तो जर काय दाखवत असेल, काल्पनिक सिच्युएशन दाखवत असेल, तर अशा वेळी या वॉज ऐवजी काय यायला पाहिजे, वर यायला पाहिजे. वॉज ऐवजी काय यायला पाहिजे, वर यायला पाहिजे. जनरली वर कधी यूज करतो आपण, कधी यूज करतो, जेव्हा काय असते, जेव्हा हा जो सब्जेक्ट असतो किंवा नाउन किंवा प्रोनाउन तुमचं काय असते, प्लुरल फॉर्म मध्ये असते. कोणत्या फॉर्म मध्ये असते, प्लुरल फॉर्म मध्ये असते, त्यावेळी आपण काय करतो, वर यूज करतो. पण जेव्हा आपल्याला काल्पनिक सिच्युएशन, काल्पनिक स्थिती शो करायची असेल किंवा दाखवायची असेल, अशा वेळी सुद्धा आपण काय करतो, कोणत्याही कर्त्यासमोर तेव्हा पाहत नाही आपण, करतो सब्जेक्ट तुमचा प्लुरल आहे की सिंग्युलर आहे, है ना, पण आपण तिथे काय करतो, वर यूज करतो. इफ, है ना, क्लिअर आहे, समजून आलं इथे. ऍज इफ पुढे काय ते, हे का रॉंग आहे, इथे वॉज ऐवजी काय पाहिजे, वर पाहिजे, वॉज ऐवजी वर पाहिजे, कारण तिथे काल्पनिक म्हणजे इमॅजिनरी सिच्युएशन आहे. कोणती सिच्युएशन आहे तिथे, इमॅजिनरी, है ना. इफ आय वर अ बर्ड आय विल फ्लाय, म्हणतो ना, इफ आय वर अ बर्ड. आता आयच्या पुढे तो वॉज फॉलो होतो, आय कोणाला फॉलो करतो, वॉजला, वरला करतो का नाही, पण तरी तिथे आपण वर वापरले, कारण मी जर पक्षी असतो तर उडालो असतो, असं त्याचं हे होते. शक्य आहे का ते, नाही. ठीक आहे, चला नेक्स्ट पहा. 13 नंबरचा क्वेश्चन आहे, अरे 13 नंबरचा क्वेश्चन आहे, द वेदरमॅन हॅज नॉट वॉर्न यू अबाउट द स्टॉर्म. क्वेश्चन टॅग करायचा आहे ना, क्वेश्चन टॅग करायचा आहे, सोपं आहे. हॅव यू, हॅजंट यू, हॅवंट यू आणि हॅज ही. ते लक्षात घ्या. पहिले तर काय शोधायचं की दिलेलं सेंटेन्स हे पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे. कोणता आहे रे बाबा, सर निगेटिव्ह आहे, म्हणजेच दिलेल्या सेंटेन्सचा जो टॅग बनेल तो कसा बनेल, पॉझिटिव्ह बनेल. याचाच अर्थ याच्यामध्ये दोन निगेटिव्ह टॅग दिलेले आहेत, ते काय झालेले
कॅन्सल झालेले, राईट. मग काय उरलेले आहे, हॅव यू आणि हॅज यू. मग लक्षात घ्यायचं इथे काय दिलेलं आहे रे बाबा, द वेदरमॅन एकाच विषयी बोललेले, इथे हॅज आलेले आहे ना. म्हणजे तिथे हॅव येईल का, हॅव कधी वापरतो, हॅव आपण प्लुरल मध्ये यूज करतो आणि हॅज सिंग्युलर मध्ये यूज करतो. आणि इथे सब्जेक्ट जो आहे तुमचा तो कोणता आहे, सिंग्युलर आहे. म्हणजे तिथे काय येईल, हॅज ही. ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर. आणि क्वेश्चन मार्क द्यायला विसरायचं नाही. क्लिअर आहे का, क्लिअर आहे. चला नेक्स्ट. चला क्वेश्चन 14 पहा मित्रांनो, काय आहे, ट्विस्ट समवन्स आर्म. ट्विस्ट समवन्स आर्म काय इडियम फ्रेजेसचा क्वेश्चन आहे आणि आपल्याकडे ऑप्शन दिलेले आहेत, राईट. त्याचा ऑप्शन मध्ये काय असतं, मीनिंग असतं त्याचं, राईट. तर काय आहे, टू प्रेशराइज समवन टू डू समथिंग. एखाद्यावरती काय करणं, प्रेशराइज करणं एखाद्याला एखादी गोष्ट करण्यासाठी. नंतर टू एक्सप्रेस ओपनली, राईट. ओपनली एक्सप्रेस करणं एखादी गोष्ट स्पष्टपणे करणं. हा काय म्हणजे ट्विस्ट समवन्स आर्म. मला एक सांगा, एखाद्याचा आर्म आपण ट्विस्ट कधी करतो रे, एखाद्याचा हात असा कधी मुरगळतो, कधी करतो. नंतर टू बी व्हेरी एक्सपेन्सिव्ह, हे तर शक्यच नाही, टू बी व्हेरी एक्सपेन्सिव्ह असं असते का, नाही. टू स्पीक द ट्रूथ इवन इफ इट इज अनप्लेझंट, हा सुद्धा नाहीये. एक्सप्रेस ओपनली नाहीये. मग काय आहे आपल्याकडे, ट्विस्ट समवन्स आर्म, याचा अर्थ काय होतो, टू प्रेशराइज समवन टू डू समथिंग. ऑप्शन 1, ऑप्शन फर्स्ट किंवा ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. क्लिअर आहे का, समजून राहिलं. आज थोडासा तब्येतीचा प्रॉब्लेम आहे माझ्या, थोडासा मला श्वासाचा प्रॉब्लेम असल्यामुळे थोडासा दम लागू शकतो, है ना, सांगते वेळी किंवा हे करते वेळी. तर तेवढं प्लीज मॅनेज करून घ्या, ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहू. नेक्स्ट क्वेश्चन काय, क्वेश्चन नंबर 15. द पेन इज माइटियर दॅन द स्वॉर्ड. स्वॉर्ड म्हणजे तलवार आणि पेन तर माहितच आहे. माइटियरचा अर्थ काय होते, है ना, तर सांगायची काही गरज नाही आहे, ठीक आहे. चला प्रोवोक काय याचा मीनिंग आहे, द पेन इज माइटियर दॅन द स्वॉर्ड. म्हणजे तलवारीपेक्षा म्हणजे पेनाचं जे काही हे असते, पेनाचा प्रभाव किंवा तलवारीपेक्षा पेनाचा घाव म्हटलं तरी चालतंय. म्हणा पेनानं घाव होत असतो का, नाही. पेनाच्या लिखाणातून आपण जे काही बोलू शकतो ते आपण एका तलवारीने सुद्धा करू शकत नाही असं त्यांना म्हणायचं आहे. मग याचं काय होतं, रायटिंग इन्स्ट्रुमेंट आर सुपेरियर टू वेपन्स, आहे का, असं बोलायचं असेल का त्यांना, नाही. म्हणजे हा ऑप्शन येईल का, नाही. वेपन्स कॅन प्रोटेक्ट बट रायटिंग इन्स्ट्रुमेंट आर सिम्बॉलिक ऑफ पीस, असं आहे का, नाही. काय म्हणते, हा रिटन वर्ड्स हॅव अ ग्रेटर इम्पॅक्ट दॅन द व्हायलन्स. एका वेळी व्हायलन्सला घाबरणार नाही, पण जे काही लिखाणातून हे होते ना, साध्य होते, ते व्हायलन्स मधूनही हिंसेमधूनही साध्य होऊ शकत नाही, हे त्यांना सांगायचं आहे. क्लिअर आहे इथपर्यंत, क्लिअर आहे. चला म्हणजे आपलं करेक्ट आन्सर काय आहे रे बाबा, तर ऑप्शन 3 इज द करेक्ट आन्सर. इज दॅट क्लिअर, क्लिअर, क्लिअर आहे. चल नेक्स्ट क्वेश्चन पहा. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, तर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला क्वेश्चन 16. द हायकर डिस्कवर्ड अ प्रिस्टाईन वॉटरफॉल इन द रिमोट फॉरेस्ट. प्रिस्टाईन म्हणजे असा म्हणजे ज्याला कोणी हात लाव, अनटचेबल आहे, जो अजूनही कोणाच्या दृष्टीस पडलेला नाही. प्रिस्टाईन कोणाच्याच दृष्टीत न पडलेला, है ना, ज्याला अजूनपर्यंत शोधल्या गेलेलं नाहीये किंवा कोणीच पाहिलेलं नाहीये, है ना, त्याला म्हणतो आपण प्रिस्टाईन. तर काय होते, द हायकर डिस्कवर्ड अ प्रिस्टाईन वॉटरफॉल इन द रिमोट फॉरेस्ट. रिमोट फॉरेस्ट मग काय आहे, प्रिस्टीनचा काय सांगायचंय आपल्याला, इथे सिनोनिम सांगायचंय, अर्थ सांगायचा आहे. प्रिस्टीनचा काय सांगायचंय, सिनोनिम सांगायचंय, अर्थ सांगायचंय. तर काय होते, डर्टी, नंतर डॅमेज, पोल्युटेड आणि अनटच. काय होईल रे बाबा, मग काय म्हटलंय मी, कोणालाही अजूनपर्यंत तो पाहायला गेलेला नाहीये. म्हणजेच काय आहे, तो काय आहे, न पाहिलाय, म्हणजे तिथं कोणी गेलाय का, नाही. म्हणजेच आपण त्याला काय म्हणू शकतो, डर्टी म्हणतो का, नाही. डॅमेज म्हणू शकतो का, नाही. पोल्युटेड नाही. काय आहे तो, अनटच आहे, कोणीही तिथे पोहोचू शकलेला नाही, कोणीही तिथे आजपर्यंत गेलेला नाही. क्लिअर आहे. चल क्वेश्चन नंबर 70. विदाउट वेस्टिंग टाइम आपल्याला पुढे जायचंय. लवकरात लवकर हे जे 25 क्वेश्चन आहेत हे काय करायचे, संपवायचे, ठीक आहे. नंतर वोकॅबचं लेक्चर आहे, त्याच्यामुळे फास्ट घेतो, ठीक आहे. चला क्वेश्चन 17 आहे, द मदर, नंतर इथे डॅश दिलेली आहे. आपल्याला डॅश म्हटलं की काय फाइंड आउट करायचे रे बाबा,
एरर फाइंड आउट करायची आहे. डॅश म्हटलं तर काय फाइंड आउट करायची आहे? एरर. मग काय होईल? द मदर इन लॉ was offended by both of her daughter in law आणि इथेच दिलेलं आहे अटायर, ज्यांनी ते काही परिधान केलं असेल है ना. मदर इन लॉ म्हणजे आपली सासूबाई आणि डॉटर इन लॉ म्हणजे त्यांच्या सुना. तर त्या सुनांनी जे काही अटायर परिधान केलं असेल ते पाहून ती मदर इन लॉ काय झाली, थोडीशी ऑफेंड झाली. ऑफेंड समजू शकता ना, म्हणजे संकुचित झाली ती है ना, ते म्हणजे अनकम्फर्टेबल म्हणू शकतो आपण त्याला, राईट. मग आपल्याला काय करायचं, आपल्याला हा झाला ए पार्ट्स, डॉटर पर्यंत बी पार्ट्स, इथे सी पार्ट्स आहे आणि नंतर काय आहे समजा नन ऑफ दिस पकडा, राईट. मग आपल्याला ऑप्शन दिलेले, ऑप्शन ए पहिल्यामध्ये आहे सी, ऑप्शन बी आहे ए बी सी आणि बी. चला मग काय रे बाबा, काय असते, कुठे आहे एरर? द मदर इन लॉ इथपर्यंत ठीक आहे. हा सर ठीक आहे. वॉज ऑफेंडेड ठीक आहे सर. क्रियापदाचे थर्ड फॉर्म आणि वॉज प्लस क्रियापदाचा थर्ड फॉर्म काय असतं रे बाबा? पॅसिव्ह व्हॉइस असते. कोणता व्हॉइस असतो तो? पॅसिव्ह व्हॉइस असतो. वॉज वर एम इज आर वॉज वर जनरली कोणाला फॉलो करतो? V4 ला फॉलो करतो. क्रियापदाच्या चौथ्या रूपाला फॉलो करतो कोण? एम इज आर वॉज वर जनरली, राईट. पण एम इज आर वॉज वर जर क्रियापदाचं तिसरं रूप फॉलो करत असेल है ना, थर्ड फॉर्म ऑफ वर्ब फॉलो करत असेल तर ते काय राहतं? ते ऍक्टिव्हचं सेंटेन्स न राहता ते काय असते? पॅसिव्हचं सेंटेन्स असते. म्हणजे हे दिलेलं सेंटेन्स पॅसिव्ह व्हॉइस आहे. बाय बोथ ऑफ हर डॉटर इथपर्यंत तर काहीच अडचण नाही दिसत आहे मला, ठीक आहे. चला नेक्स्ट काय? इन लॉ इथपर्यंत काहीच प्रॉब्लेम नाहीये. मग इथे काय लागलेलं आहे? यस दिलेलं आहे आणि अटायर. आता मला सांगा कोणी परिधान केलेलं आहे? कोणी परिधान केलेलं आहे? त्या डॉटर इन लॉनी ना, बरोबर आहे. मग त्याला तिथे पजेशन तर दाखवावं लागेल ना. हे जे अटायर आहे या अटायरला पजेस केलंय ना, काहीतरी तिने घातलेलं आहे ना, तर त्याला अटायर म्हणजे कोणाचं करावं लागेल? तर मग हा जो ए आहे हा यस कोणाला पाहिजे? इथे हा यस या टाइपला पाहिजे. म्हणजे इथे अपॉस्ट्रॉफी यस म्हणतो आपण त्याला. पजेशन यस मधून पजेशन केव्हा शो करते? जर तो अपॉस्ट्रॉफी लागून आलेला असेल. तर सिंपल यस असेल तर तो काय करतो? प्लुरल फॉर्म दाखवतो. सिंपल यस असेल तर काय करतो? प्लुरल फॉर्म दाखवतो. वर्बला जर यस आय एस लागला असेल तर लक्षात घ्या, हा वर्ब आहे V1 आहे, याला यस ईएस आणि आयएस हे जे प्रत्यय आहेत हे प्रत्यय जर लागले असेल तर हा प्लुरल फॉर्म होतो का? नाही. वर्बच्या बाबतीत अपोजिट आहे. वर्बच्या बाबतीत अपोजिट आहे, कारण वर्बला जर यस ईएस आयएस लागत असेल तर तो सिंग्युलर असतो. तो काय असतो? सिंग्युलर असतो है ना, राईट. तो काय असतो? सिंग्युलर असतो. पण हेच याच उलट काय रे बाबा, नाउनला वगैरे कोणतेही काय असेल यस ईएस यस लागला असेल, यस ईएस लागलेला असेल तर तो काय असतो? प्लुरल फॉर्म असतो. आणि अपॉस्ट्रोफी जर लागला असेल तर ते काय असतं? पजेशन केस असते. ती कुठली केस असते? पजेसिव्ह केस असते है ना. तर लक्षात घ्या. मग अटायर कोणाचा? अटायर पाहून ती ऑफेंड झाली तर डॉटर इन लॉ असता. म्हणजे तिथे ऑप्शन तुमचा काय आहे? सी. काय आहे? इथे एरर आहे ना, याच्यामध्ये एरर आहे, सी मध्ये एरर आहे. तर ऑप्शन 1 इज द करेक्ट आन्सर. मग हे पाहिजे कसं होतं सर? तर लक्षात घ्या, इथे काय पाहिजे होतं? हे ऍज इट इज इथपर्यंत तर काहीच प्रॉब्लेम नाही, डॉटर पर्यंत काहीच प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम काय इथे होत आहे? हे कसं पाहिजे होतं? इन एक सेकंड लॉस अटायर हा ना, म्हणजे इथे अपॉस्ट्रॉफी एस लागलेला असता. मग सर इथे सी दिलेला आहे ना, मग इथे इथे आपण सिंपल दिला होता, इथे हा असा जरी दिला असता तरी नो प्रॉब्लेम होता. क्लिअर आहे इथपर्यंत क्लिअर आहे. हा चला, तुम्हाला आणखी एक मला एक गोष्ट क्लिअर करा तुम्ही. जर आता हे मदर इन लॉ आहे, मला एक सांगा, या मदर इन लॉ मदर दिसतंय, समजतंय ना? मोठं घेऊ. हे झालं, मी याला रफ करतो, याच्यानंतर इथे एक्सप्लेन करतो. इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे म्हणून सांगत आहो टेस्टच्या मध्ये. इम्पॉर्टंट जर नसता तर नसता सांगितलं तुम्हाला, कारण हा जो रूल आहे किंवा हा जो कॉन्सेप्ट आहे हा सरळ सेवेचा कोणताही पेपर असो, शिवाय जेव्हा तुम्ही एसएससी करता तर एसएससी म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशनचे जेव्हा काही एक्झाम देता
MTS झालं, CHSL झालं, CGL झालं, CPO झालं, है ना. हे जेव्हा तुम्ही एक्झाम देता ना त्यावेळेस तुम्हाला एरर फाइंड आउट करायसाठी हा क्वेश्चन नेहमी विचारला जातात की जसं आता इथे काय आहे मदर इन लॉ राईट किंवा सिस्टर इन लॉ क्लिअर आहे. आता हे काय आहे रे बाबा, हे सिंग्युलर आहे, हे माहिती आहे सगळ्यांना. हे काय आहे सिंग्युलर आहे राईट, मदर इन लॉ. नंतर इथे सिस्टर इन लॉ हे सुद्धा काय आहे सिंग्युलर आहे. हे तर क्लिअर आहे सगळ्यांना, ह्याच्यामध्ये काही सांगण्यासारखं आहे का नाही. मग आता मला एक सांगा, याचं जेव्हा आपण प्लुरल करतो, याचं जेव्हा आपण काय करतो प्लुरल करतो, तर मग प्लुरल कसं करतो, मदर इन लॉज किंवा मदर्स इन लॉ. हे दोन सेंटेन्स आहे राईट. या दोन सेंटेन्स मधलं मला करेक्ट जे सेंटेन्स आहे ते सांगा. नंतर इथे तसंच सिस्टर इन लॉज राईट, हे पहिलं सेंटेन्स. आणि सेकंड सेंटेन्स आहे सिस्टर इन लॉ, है ना. मला एक सांगा, आता हे 4 सेंटेन्स आहे, याच्यामध्ये सिंग्युलर तर तुम्हाला क्लिअर आहे सगळंच बरोबर. मग सिंग्युलर क्लिअर आहे, मला फक्त काय पाहिजे आता प्लुरल फॉर्म पाहिजे. काय पाहिजे प्लुरल फॉर्म पाहिजे. कारण आणि इम्पॉर्टंट आहे रे भाऊ, हे जेव्हा इन लॉजचे जेव्हा क्वेश्चन येतात त्यावेळेस सिंग्युलरचं प्लुरल करताना आपण काय होतो रे बाबा, चुकतो म्हणजे चुकतोच. कॉन्सेप्ट क्लिअर असून सुद्धा कधी कधी आपण येड्यागत कॉन्सेप्ट हे मारून येतो, आन्सर मारून येतो. त्याच्यामुळे लक्षात घ्यायचं, तर मदर इन लॉ हे असं राहत नाही, हे काय आहे रॉंग आहे. तर ते कसं असायला पाहिजे, जेव्हा मदर इन लॉचं जे प्लुरल करतो आपण, तर ते मदर इन लॉ म्हणा, फादर इन लॉ म्हणा, ब्रदर इन लॉ म्हणा, कोणतं इन लॉज म्हणा. बेसिकली इन लॉजचे जेव्हा तुम्ही काय करता प्लुरल करता, तेव्हा हा जो यस आहे, तर हा यस मदर, फादर, ब्रदर यालाच लागून यायला पाहिजे. लॉजला यस लावायचा नाही. लॉजला यस लावायचा का नाही, लॉजला यस लावायचा नाही, है ना. तो कोणाला लागेल, फक्त मदर, फादर, ब्रदर जे काही नाउन असतील सुरुवातीला आलेले त्याला लावायचा. म्हणजे हे सेकंड वाक्य सेंटेन्स जे आहे ते करेक्ट आहे. मग इथे तसं सिस्टर इथे लागलंय का नाही, इथे लॉजला लावलंय म्हणजे हे काय रॉंग आहे. आणि इथे कोणाला लागलेलं आहे सिस्टर्सला लागलेलं आहे, हे काय राईट आहे. हा कॉन्सेप्ट लक्षात ठेवायचा. इन लॉजच्या बाबतीत जो काही कॉन्सेप्ट आहे तो लक्षात ठेवा. हा पोझिशन करायचं असेल तर पोझिशन त्या पद्धतीने होईल. अपोस्ट्रोफी यस जर लागला आणि कोणाला लॉजला, आता इथे जर असा यस लागला, याला जर असा यस लागला, है ना. आता हे सेंटेन्स हे सिंग्युलरच आहे, हे सिंग्युलरच आहे वरचं, पण याच्यामध्ये काय लागलेलं आहे पोझिशन दिलेलं आहे. अपोस्ट्रोफी यस लागणं म्हणजे काय होते पोझिशन शो करणं. क्लिअर आहे. आणि इथे सिस्टर इन लॉ इथे तीच आहे सेम, पण इथे काय होते जेव्हा तुम्ही लॉजला यस लावता तेव्हा त्याला अपोस्ट्रोफी यस यायला पाहिजे. जर प्लुरल करायचं असेल तर ते तुमच्या अगोदरच्याच नामला येईल. क्लिअर आहे इथपर्यंत, क्लिअर आहे कॉन्सेप्ट लक्षात राहील. ठीक आहे चलो. मग इथे आन्सर काय तुमचं ऑप्शन 1 है ना. नेक्स्ट क्वेश्चन वर वळू. 18 नंबरचा क्वेश्चन आहे, once the renovation are complete the museum will have reopened to the public, है ना. एकदा का त्याचं रिनोव्हेशन संपलं म्हणते तर जे म्युझियम आहे ते काय होईल रिओपन होईल. कोणासाठी, लोकांसाठी, पब्लिक साठी. आपल्याला काय करायचं आहे इथे काय करायचं आहे, काय करायचं काय इथे विल हॅव रिओपन टू द पब्लिक, है ना. तर जे काही योग्य हे आहे आपल्याला ते तिथे फाइंड आउट करायचं आहे. पहा काय करायचं, इथे जो करेक्ट ऑप्शन आहे आपल्याला तो करेक्ट ऑप्शन काय करायचा आहे चूज करायचा आहे. काय म्हणते हा, once the renovation are complete, है ना, the museum will have reopened to the public, है ना. मग आता कसं होईल इथे विल पहिले दिलेलं आहे हॅव कंप्लीटेड, नंतर हे तर क्लिअर आहे, नंतर वन्स रिनोव्हेशन याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही राईट, इथे काही प्रॉब्लेम नाही. टू पब्लिक साठी काय प्रॉब्लेम असेल, काय उरले विल रिओपन, है ना. एकदा का त्याचं काय आलेलं आहे बाबा, काय झालं रिनोव्हेशन कंप्लीट झालं तर ते काय होईल रिओपन होईल. विल हॅव रिओपन होईल का नाही, इथे काय हॅवची काही आवश्यकता नाही. सिंपल काय होईल तो फ्युचर टेन्स होईल. इज अ क्लिअर, क्लिअर आहे सगळ्यांना. चला नेक्स्ट पाहू.
क्वेश्चन 19 पहा रे. आय फेल्ट दॅट द इंटरव्ह्यूवी ब्लँक स्पेस अ लिटल वरीड. राईट, इंटरव्ह्यू द्यायला येतात ती. राईट, आय फेल्ट दॅट मला असं भासलं म्हणते किंवा मला असं वाटलं की जे इंटरव्ह्यू आलेले आहेत ते काय आहेत, थोडेसे घाबरले आहेत, लिटल वरीड आहे. ब्लँक स्पेस दिलेले आहे, इथे आपल्याला योग्य तो शब्द काय करायचा आहे, लिहायचा आहे. मला एक सांगा आता, इथे पहिला ऑप्शन आहे इज, सेकंड ऑप्शन मध्ये दिलेलं आहे वॉज, थर्ड ऑप्शन मध्ये आहे हॅज बीन आणि फोर्थ ऑप्शन दिलेलं आहे हॅड. फोर्थ ऑप्शन काय दिलेलं आहे, हॅड दिलेलं आहे. मग आता याच्यामध्ये पैकी आपल्याला एक तिथे फिट करायचा आहे. मग कसं होईल बाबा, तर लक्षात घ्यायचं पहिला क्लॉज आणि दुसरा क्लॉज. पहिला क्लॉज कशामध्ये आहे तुमचा, आय फेल्ट. फेल्ट काय आहे, V2 आहे. फेल्ट काय आहे, V2 आहे, म्हणजे पास्ट आहे, सिंपल पास्ट आहे. तर येणारं समोरचं जे सेंटेन्स आहे ते एक तर सिंपल पास्ट मध्ये लागेल आपल्याला किंवा परफेक्ट पास्ट मध्ये लागेल. कोणत्या पास्ट मध्ये म्हणतोय मी, पहिलं सेंटेन्स जर काय असेल, सिंपल पास्ट असेल किंवा पास्ट असेल, तर येणारं जे सेंटेन्स आहे ते एक तर सिंपल पास्ट असेल किंवा परफेक्ट पास्ट असेल. कोणतं पास्ट असेल, परफेक्ट पास्ट असेल. मग आता इथे वाक्य काय याच्यावरून घ्यावं लागेल ना आपल्याला. तर इथे काय येईल बाबा, इथे येईल का, मग नाही. हॅज बीन नाही आहे ना. याच्यामध्ये दोन कॉम्पिटिशन आहे, तर इथे काय पाहिजे आपल्याला, करेक्ट ऑप्शन जे आहे ते काय येईल आपलं, वॉज येईल. आय फेल्ट दॅट द इंटरव्ह्यूवी, खूप काळ लोटलाय का त्या गोष्टीसाठी, नाही ना, कारण सिंपल सेंटेन्स आहे ते, बरोबर, सिंपल टेन्स मध्ये आहे, म्हणून सेकंड सेंटेन्स ते सिंपल सेंटेन्स मध्येच असेल ना. खूप काळ लोटलाय का त्या गोष्टीवरून नाही, म्हणून आपल्याला इथे काय घ्यायचं आहे, वॉज घ्यायचं आहे. हॅड सुद्धा काय आपलं रॉंग आहे. ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. आय फेल्ट दॅट द इंटरव्ह्यूवी वॉज अ लिटल वरीड. क्लिअर, क्लिअर. चला नेक्स्ट काय आहे, दुसरी गोष्ट हॅड न यायचं कारण दुसरी गोष्ट इथे काय दाखवलेली आहे बाबा, कंडिशन दाखवलेली आहे, एक प्रकारची स्थिती सांगितलेली आहे. एक प्रकारची त्या याच्याबद्दल काय सांगितलेली आहे, सब्जेक्टची स्थिती सांगितलेली आहे, त्याच्या फिलिंग्स काय आहे वगैरे. त्यासाठी अशा वेळेस आपण जेव्हा कंडिशन किंवा स्थिती दाखवतो त्यावेळेस आपण ॲमिजार आणि वॉज वेअर याचा काय करतो, हे जे हेल्पिंग वर्ब आहे हेच आपले काय असतात, मेन वर्ब म्हणून यूज होतात. तर लक्षात घ्यायचं, वॉज येईल इथे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, क्वेश्चन 20. द स्टुडंट ब्लँक स्पेस, द ब्लँक स्पेस स्टुडंट रिसीव्ड द हायेस्ट स्कोर इन द क्लास. पहिला ऑप्शन दिलेलं आहे प्रेडिक्टेबल, एक्सेप्शनल, स्टँडर्ड आणि कन्व्हेन्शनल. आता मला एक सांगा, हायेस्ट स्कोर कोणता स्टुडंट हे करू शकते रे बाबा, प्रेडिक्टेबल असते का, नाही. स्टँडर्ड एक साधारण लेवलचा मुलगा जो आहे तो करू शकतो का, हायेस्ट स्कोर नाही. नंतर कन्व्हेन्शनल म्हणजे कन्व्हेन्शनल पण नाहीये, काय एक्सेप्शनल आहे ना. द एक्सेप्शनल स्टुडंट रिसीव्ड द हायेस्ट स्कोर इन द क्लास. इज दॅट क्लिअर. चलो नेक्स्ट क्वेश्चन पहा, 21 नंबरचा क्वेश्चन आहे. दे आर नॉट बीइंग बुलीड ऍट द स्कूल. मला अगोदर एक क्लिअर करा, हे सेंटेन्स ऍक्टिव्ह व्हॉइस आहे की पॅसिव्ह व्हॉइस आहे, हा क्लिअर करा. यस, काय आहे सर, दिलेलं सेंटेन्स ऍक्टिव्ह व्हॉइस आहे की पॅसिव्ह व्हॉइस आहे. यस, काय आहे, पॅसिव्ह व्हॉइस आहे. कसं ओळखलं सर, ॲमिजार प्लस काय आलेलं आहे, बिंग शब्द आलेला आहे. काय आलेला आहे, बिंग आलेला आहे. आणि क्रियापदाचं तिसरं रूप ॲमिजार वॉज वर प्लस बिंग प्लस V3. हे काय असते रे बाबा, कशाचं स्ट्रक्चर आहे, हे पॅसिव्ह व्हॉइसचं स्ट्रक्चर आहे सर. आणि याचा आपल्याला काय करायचं आहे, क्वेश्चन टॅग करायचं आहे. दिलेलं सेंटेन्स क्वेश्चन टॅग करताना इथे दिलेले आहे, वेअर दे, आर दे, आरंट दे, वेअर दे. चला काय येते मग, काय येते, काय येईल रे, वेअर दे येईल का, नाही. पास्ट मध्ये आहे, प्रेझेंट मध्ये आहे, पास्ट मध्ये कसं आहे, नाही हो, म्हणजे हे दोन्ही कॅन्सल झाले. मग आर दे आणि आरंट दे. मला सांगा, इथे जेव्हा तुम्ही काय करता, कोणत्याही सेंटेन्स क्वेश्चन टॅग करता, कोणत्याही सेंटेन्सचा काय करता, क्वेश्चन टॅग करता, त्या करत असताना, क्वेश्चन टॅग करत असताना सर्वात आधी काय पाहायला सांगितलं होतं मी, काय पाहायचं होतं की दिलेलं सेंटेन्स एक तर पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल. जर पॉझिटिव्ह असेल सेंटेन्स तर त्याचा क्वेश्चन टॅग नेहमी हा निगेटिव्ह करायचा असतो, आणि निगेटिव्ह सेंटेन्स असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग हा नेहमी पॉझिटिव्ह करायचा असतो. इथे सेंटेन्स कसं आहे रे बाबा,
नॉट आलेलं आहे, निगेटिव्ह आहे, याचा क्वेश्चन टॅग काय होईल पॉझिटिव्ह होईल, म्हणजे आरण दे होईल का नाही, मग काय होईल ऑप्शन बी इज द राइट आंसर. इज दैट क्लियर. चलो नेक्स्ट पहा क्वेश्चन 22 वा. He said that he had bought that book and that he would study in thoroughly. Right. तर हे काय करायचं डायरेक्ट इनडायरेक्ट आहे. इनडायरेक्ट मध्ये दिलेलं आहे त्याचं डायरेक्ट करायचं आहे. बरोबर नसल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होत आहे. ठीक आहे चला पहा. He said that he had bought that book and that he would study in it thoroughly. है ना इनडायरेक्ट मध्ये दिलेले आहे, याचा आपल्याला काय करायचं डायरेक्ट मध्ये करायचं आहे. कसं होईल ते बघू दे. आता बघा दॅटचं आहे, दॅट कंजंक्शन आहे राईट. आणखी दॅट कंजंक्शन आहे म्हणजे ते सिंपल सेंटेन्स आहे राईट. तर मग ही सेड असं होईल इथे. आता इथे काय होईल समजा डायरेक्ट सांगतो मी, त्याच्यावर नंतर आपण ऑप्शन पाहू. मी ऑप्शन पाहते नाही आता. हे क्लिअर आहे. नंतर दॅट येईल का नाही, दॅटचं कंजंक्शन जोडलेलं आहे. दॅट ही सेड दॅट हीचं काय होईल आय, हिचं काय होईल आय राईट. हॅड मध्ये कुठे गेला पास्ट मध्ये गेला. याचाच अर्थ प्रिव्हियस जे सेंटेन्स आहे ते कसं होईल प्रेझेंट मध्ये होईल, म्हणजे हॅडचा प्रेझेंट काय होईल इथे हॅव येईल राईट. बॉटचा बॉटच राहील. दॅट कसं होईल इनडायरेक्ट मध्ये आहे ते. इनडायरेक्ट दॅटचं काय होतं धिस, दॅटचं काय होतं धिस है ना. नंतर बुक अँड पुन्हा इथे काय होईल दॅट. इथे कंजंक्शन आलेलं आहे, कंजंक्शन आलं आहे तिथे कॉमा येईल राईट. ही वुड आलेलं आहे, वुडचं काय होईल विल. वुडचं काय होईल विल स्टडी इट थरली. माझं पाहायचं हे असं कुठे चेंजेस आहे तर ही सेड दॅट निघाला आय हॅव बॉट धिस बुक कॉमा आय विल स्टडी इट थरली. पहिलं सेंटेन्स काय आहे आपलं बरोबर आहे. बाकीचे पाहायची गरज आहे का नाही, बाकीची पाहायची गरज नाही. आता एवढं मोठं जर सेंटेन्स झालं तर तुम्ही चारही ऑप्शन कसे टॅली करणार आहे मला एक सांगा. ठीक आहे सेकंदात आन्सर काढा, 5 सेकंदात आन्सर काढा, 2 सेकंदात आन्सर काढा, विनाकारण बरडाचं नाही है ना. जो टाइम घ्यायचा तो टाइम लागतोच रे बाबा. पण एक लक्षात ठेवायचं की 30 सेकंदाच्या आतात आन्सर काढायचंय. मॅथ्स असो इंग्लिश असो किंवा आणखी थेरॉटिकल असेल तर त्याचं काही नाही, त्याचं पाहता क्षणी आन्सर माहित असेल तर पुढे जायचं. पण इंग्लिशला हे याच्यात लाखो टीचर स्टाफ वगैरे म्हणतात 5 सेकंदात काढा 10 सेकंदात, पॉसिबल नाहीये. एवढं मोठं सेंटेन्स आहे, 2 सेंटेन्स एक सेंटेन्स आहे, याच्यात 2 सेकंदात 5 सेकंदात तुम्ही आन्सर नाही काढू शकत ऑप्शन थ्रू जरी गेले तरी. त्याच्यासाठी तुम्हाला पहिले इथेच तुम्हाला काहीतरी करावं लागेल आणि जे इथे केल्यानंतर ते तुम्हाला इथे शोधावं लागेल. जो भेटला तो टिक करायचा ना पुढे निघून जायचा. हे आता 3 सारखेच आहेत जवळपास. काय काय शोधत बसाल तुम्ही है ना. तर लक्षात घ्यायचं जर क्वेश्चन मोठा असेल डायरेक्ट इनडायरेक्टचा तर त्याला वरच्या वरच उडवायचं नाही बाबा. डायरेक्ट आन्सर क्लिक करून समोर जायचं. ते 4 ऑप्शन वरती ऑप्शन टॅली करत बसायचं नाही. गेटिंग माय पॉइंट क्लियर आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण काय आहे तर. चलो नेक्स्ट क्वेश्चन देखते हैं भाई. 23 नंबर का क्वेश्चन है ना. 22 पर्यंत काही कोणाला प्रॉब्लेम आहे का रे है ना. क्लियर आहे सगळ्यांचं, काहीच प्रॉब्लेम नाही, काही अडचण नाही ना. चल रिअरेंजमेंटचा क्वेश्चन आहे. रिअरेंजमेंट लिहून घेतो इथं असतात 2-4. रिअरेंजमेंटचा क्वेश्चन आहे. काय करायचं आहे पहा. पहिले बेसिकली जे काही ग्रामर आहे ग्रामर ह्याच्यासाठी आपल्याला कंप्लीट करायचं असते की जेणेकरून असे जे क्वेश्चन आहे हे क्वेश्चन आपले सुटता कामा नाही. याच्यासाठी कंप्लीट ग्रामरचं नॉलेज असणं गरजेचं आहे. वर्ब पासून ऍडवर्ब पासून कसे क्वेश्चन स्टार्ट होतात किंवा नाउन किंवा प्रोनाउननेच क्वेश्चन स्टार्ट होतात है ना. नंतर कोणता सेंटेन्स कुठे यायला पाहिजे है ना. कंजंक्शन वाले सेंटेन्स कुठे घेतो, या सगळ्या गोष्टी क्लिअर होण्यासाठीच आपल्याला ग्रामरचं डीप नॉलेज असणं गरजेचं आहे. नाहीतर आता काय झालेलं आहे टीसीएस पॅटर्न IBPS पॅटर्न आहे तर बस काय होते व्हॉइस येतात हे येतात ते येतात तेवढं करतो आपण आणि बाकी सोडून देतो राईट. पण कंप्लीट ग्रामर तुम्हाला या अशा गोष्टी टॅकल करण्यासाठी कामात पडतात. आता पहा ही युजली स्पेंड such an interval in running around the school or in playing the digging game under the huge tamarind tree. And a tamarind tree is a झाड. But today he sat apart sunk in thought.
Next day Swaminathan was at school. There was still half an hour early before the bell. आता हे इथंच पहा हे सेंटेन्स. नेक्स्ट डे स्वामीनाथन वॉज ॲट स्कूल. दुसऱ्या दिवशी काय म्हणते स्वामीनाथन लवकर पोहोचला. देअर वॉज स्टील हाफ अन आवर अर्ली. म्हणजे हे दोघेही या सी नंतर काय येत आहे डी स्टेटमेंट येऊन राहिलं. शोधायचं मग आता एवढं पूर्ण सॉल्व करत बसायचं का नाही. मग पाहायचं सी नंतर इथे कुठे दिलेलं आहे का डी. सी नंतर डी पाहिजे आपल्याला. आहे का इथे. नाही आहे सर. इथे पहा इथे सी नंतर डी आहे का. नाही आहे सर. इकडे आहे का सी नंतर डी. सी नंतर लगेच डी पाहिजे. राईट. बी आहे इथे. हे सुद्धा नाही आहे. ऑटोमॅटिकली तुम्हाला काय मिळालंय सी डी बी ए. सी डी बी ए ऑप्शन सी इज द राईट आन्सर. मग कसं होईल हे. नेक्स्ट डे स्वामीनाथन वॉज ॲट स्कूल. देयर वॉज स्टील हाफ अन आवर अर्ली बिफोर द बेल. बेल घंटा वाजायच्या अगोदर तो पोहोचला है ना. मग नंतर काय म्हणते हा. बट टुडे ही सॅट अ पार्ट सॉन्ग इन थॉट. है ना. विचारात डुबला होता. नंतर ही युजली स्पेंड. ऍक्च्युली तो काय करतो आज काय होता तो शांत बसलेला होता. एका कोणत्या तरी विचारात होता. राईट. आणि इथे जनरली तो काय करतो युजली ही स्पेंड सच अन इंटरवल. म्हणजे तो जो तास आहे ती जी वेळ आहे तो काय करतो स्कूल भोवती चक्कर मारण्यात खेळण्यात काय करत असतो गमावत असतो. क्लियर आहे. सीडीपी इज द राइट आंसर. चलो रे भाई 24 नंबर है ना. बस एंडी वर आलेले बाबा. 25 क्वेश्चन घ्यायचे आहेत. 25 क्वेश्चन घेऊ आणि मोकळे होऊ. ठीक आहे. बेटर लेट दॅन नेव्हर. बेटर लेट दॅन नेव्हर प्रोवर्ब आहे. त्याचा जो साजेसा अर्थ आहे तो आपल्याला इथून काय करायचं शोधायचा आहे आणि तो तिथे टिक करून पुढे जायचं आहे. ऑप्शन ए मध्ये काय दिलेले आहे तुम्हाला. इट इज बेटर टू डू समथिंग लेट दॅन टू नेव्हर डू इट ॲट ऑल. जेव्हा आपण आपलं चॅनल स्टार्ट केलं होतं त्यावेळी बरेच लोकांनी आपल्याला हे शब्द बोललेले आहेत की तुम्ही जी सुरुवात केलेली आहे ती काय केलेली आहे सर. सुरुवात तुमची खूप लेट झालेली आहे त्यामुळे तुम्हाला कॉम्पिटिशन आता भरपूर आहे. हे जर तुम्ही लॉकडाऊन मध्ये सुरू केलं असतं तर आज तुम्ही कुठल्या कुठे असते. पण एक गोष्ट त्यांनाही सांगू इच्छितो त्यांचं बोलणं काही चुकीचं नाहीये. पण काही न केल्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं असतं असं यांना इथे म्हणायचंय. काही न केल्यापेक्षा काहीतरी केलेलं काय आहे बरं आहे. आज ना उद्या मोठे होऊच. मोठे का सर्व सोबत मोठे होऊ त्यातच खरी मजा असते है ना. एकट्या मोठा होऊन काही फायदा नाही है ना. करायचा उद्धार तर सगळ्यांना सोबत घेऊनच सगळ्यांचा उद्धार करायचा. चलो नेक्स्ट काय मग ऑप्शन काय आहे. इट इज बेटर टू डू समथिंग. इट इज बेटर टू डू समथिंग लेट. एखादी गोष्ट उशिरा सुरू केली तरी चालते दॅन टू नेव्हर डू इट ॲट ऑल. ती कधीही न सुरुवात केल्याच्या. म्हणजे त्याला एवढंच म्हणायचं आहे की एखादी गोष्ट उशिरा का होईना सुरू करा. बरोबर. दुसरं आहे हेच आपलं ऑप्शन आहे. पुढे जायची काही गरज आहे का आता ह्याचा अर्थ सांगत बसायचं का नाही. क्वेश्चन शेवटचा आहे 25 नंबरचा क्वेश्चन आहे. पहा. द सेंट्रल रिजन ऑफ इंडिया हॅज फॉरेस्ट विथ द ट्रीज विच शेड देअर लीव्स वन्स एव्हरी इयर. म्हणजे एकदा वर्षातून एकदा त्यांचे काय होते पानं झडतात. पानझडी वृक्ष म्हणतो आपण त्याला. त्यालाच आपण इंग्लिश मध्ये काय म्हणतो वन वर्ड सबस्टिट्यूशन म्हणून तरी चालेल त्याला है ना. एवढ्या मोठ्या याचा एकच अर्थ सांगायचा आहे. काय म्हणतो आपण त्याला. अॅन्युअल ट्री आहेत का ते नाही. पानझडी वृक्षांना काय म्हणतो डेसिडियस ट्री. डेसिडियस ट्री त्यांच्या वर्षातून एकदा काय होत असतात पानं झडत असतात. ध्रुवीयचे नसते. ध्रुवीय नाही आहे पेरेनियल. हे एकदा व्यवस्थित करून जायचं. पेरेनियल ट्री काय असतात. डेसिडियस काय असतात. अॅन्युअल ट्री काय असतात आणि ट्रॉपिकल ट्री काय असतात. ठीक आहे. लक्षात घ्यायचं. आजचे क्वेश्चन खतरनाक होते. व्यवस्थित होते. टीसीएस चे क्वेश्चन आहेत सगळे. धर्मदाय आयुक्तालय तलाठी नगर परिषद सरळ सेवेसाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे. विथ मी कुठे इम्पॉर्टंट जिथे मला असं वाटलं की हा कॉन्सेप्ट तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे तिथे मी तुम्हाला कॉन्सेप्ट सुद्धा दिलेले आहेत. तुमचं एकच काम आहे की जास्तीत जास्त हा व्हिडिओ काय करायचा शेअर करायचा. लाईक तुम्ही करत नाही. करण्याचा प्रयत्न करा. काय होईल एखादा गरीब मास्तर पुढे तरी जाईल आहे का नाही. तर काय करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.